अजितदादांची बदनामी करणारेच आज हळहळ व्यक्त करतायत असा टोला शोकप्रस्तावादरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला। कुणाला किती बदनाम करायचं, मर्यादा पाळाव्यात असा सल्ला त्यांनी दिलाय। तर आरोप झाले तेव्हा दादा अस्वस्थ झाले होते असा अनुभव रोहित पवारांनी सांगितला। देवेंद्र फडणवीसांनी आरोपांचं गाठोडं समुद्रात टाकावं असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळ्या जणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं। एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। त्यांच्या अंगावर आरोपाचे डाग उडवले गेले त्यावेळी दादा किती अस्वस्थ व्हायचे हे आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती। विशेष म्हणजे यातील एकही आरोप या मंडळींना सिद्ध करता आला नाही। उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले त्यांनीच नंतरच्या काळामध्ये त्यांची प्रशंसा केलेली आपण सर्वांनी बघितली। मी खरं तर विनंती करतो की आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत। जे आरोप झाले ते कधी सिद्ध झाले नाही, ते आरोपच होते, नाही तर राजकीय कदाचित भाषणं असू शकतात। आणि मग अशा पद्धतीने जर आरोप त्यावेळेस केले असतील तर आज दादा जर आपल्यात नसतील तर ते आरोप आणि ते डाग आज जर आपल्याला पुसता आले तर त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे। त्याच्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब हे दादांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात। त्यांना मी विनंती करतो की हे जे खोटे सगळे आरोप आहेत एका गठोड्यात तिथं भरून या समुद्रामध्ये जर टाकून दिले तर मग मला असं वाटतं की त्यांना ती आदरांजली, खऱ्या अर्थाने आदरांजली असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल।